अजित पवार अजित पवार अजित पवार गेल्या 2-3 दिवसामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजित पवारांच्या दौऱ्याची चर्चा आहे. 2 दिवस अजित पवारांनी दौरा केला, पण राजकारणामध्ये इतकी खळबळ उडाली. भाजपची मंडळी काय करून काय नको इतकी त्रस्त आहेत. मी अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी बोललो, भाजपच्या कार्यकर्त्यांशी बोललो आणि अजित पवारांनी जिथं जिथं व्हिजिट केली त्या लोकांशी पण बोललो. अजित पवारांची जी क्रेज आहे, जो टेम्पो आहे तो काय नाही. म्हणजे 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवारांची सत्ता गेली, भाजपने हिसकावून घेतली. ती आता एक लोकांना चूक वाटायला लागलेली आहे. कारण का गेल्या 5 वर्ष 2017 ते 22 भाजपची सत्ता आणि पुढे 3 वर्षाचा प्रशासकीय राजवट याच्यामध्ये भाजपने महापालिका धुतली आणि आता लोक म्हणायला लागलेत ना तो अजित पवार परवडला. म्हणजे हे सहज सहज सामान्य माणसाच्या बोलण्यातून आलेलं वक्तव्य. मित्र नमस्कार, अविनाश शिलेकर. मी पीसीबी टुडे मध्ये आताचा जो विषय आहे तो तुमच्याशी चर्चा करतोय, तो अजित पवारांचा दौरा. वर्तमानपत्रांनी त्याला भरभरून प्रसिद्धी दिली, त्याचं विश्लेषण पेटलं. आज सकाळमधलं हे विश्लेषण आहे. महापालिकेसाठी अजित पवारांची मोडबांधणी. नंतर माझ्याकडे इथे पुढारी आहे. आता पुढारीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची पेरणी. काल लोकमत, प्रभात, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता यांनी सुद्धा त्याची दखल घेतली आणि संपूर्ण राजकारणाचा कल कसा बदलतो आहे त्याचं एक विश्लेषण सगळ्यांनी केलं. सगळ्यांचा एक सूर आहे त्याच्यामध्ये की इथे राष्ट्रवादी संपली 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 असं वाटत होतं, पण अजित पवारांनी 2 दिवसाच्या दौऱ्यातून दाखवून दिलं की ही महापालिका पुन्हा मी ताब्यात घेऊ शकतो. फक्त 2 दिवस दौरा केला त्यांनी, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तो दौरा केला तो फार इंटरेस्टिंग होता. आणि आता फक्त एका पिंपरी विधानसभा मतदारसंघापुरती जनसंवाद सभा घेतली. 4,800 तक्रारी आल्या, 1800 तक्रारींच्या जागेवरती निवारण केलं. बाकीच्या तक्रारींचा फॉलोअप आहे. अजित पवारांची स्वतंत्र यंत्रणा त्या सगळ्या तक्रारींचा फॉलोअप घेते आणि प्रत्येकाला फोन करून सांगते तुमची ही तक्रार ही सुटलेली आहे, हा प्रश्न नाही सुटला वगैरे त्याच्यामुळे ती एक त्यांनी सिस्टम इथं बसवलेली आहे. भाजपकडे त्यातलं काहीच नाहीये. इतकंच नाही तर त्यांनी ज्या पद्धतीने दौरा केला तो कुठे कुठे गेला. पिंपळे गुरव, पिंपरी कॅम्प, मोरवाडी, रामनगर, चिंचवड, समाजनगर, काळभोरनगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी, आकुर्डी, निगडी प्राधिकरण, दापोडी, फुगवाडी, कासवाडी, महात्मा फुले नगर, नाणेकर चाळ, रमाईनगर, भाटनगर, पिंपरी भाजी मंडई, मिलिंद नगर, पिंपरी गाव, जवळपास 25 ठिकाणं त्यांनी म्हणजे शहर पिंजून काढलं. 2 दिवसात शहर पिंजून काढलं. आणि ते करताना सुद्धा त्यांनी काय पद्धतीने केलं की जे माजी नगरसेवक आहेत त्यांना फक्त बरोबर घेतलं, परंतु त्या नगरसेवकांना निवडून आणण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे त्या दुसऱ्या फळीचे जे कार्यकर्ते आहेत ना त्यांच्या गाठी भेट घेतल्या. त्या असं कसं त्यांच्या कुटुंबात जायचं, मिसळायचं, तिथं जेवण करायचं, चहा पाणी करायचा, त्यांच्याबरोबर फोटो काढायचे, ज्येष्ठांबरोबर लहान मुलांबरोबर फोटो काढायचे. त्याच्यातून एक जी वातावरण निर्मिती झाली आहे. आणि पुन्हा अजित पवारांनी या शहरामध्ये आपला खुंटा बळकट करण्यासाठी ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे ना ते भाजपला फार महाग पडू शकते. म्हणजे कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांनी फोटो सेशन वगैरे तर आपण पाहिलं. डब्बू आसोळींच्या घरी गेले होते, तर मग एक प्राधिकरणात ते जाधव म्हणून त्यांच्या घरी गेले होते. परवाच्या रविवारच्या दौऱ्यामध्ये त्यांनी दापोडीमध्ये नजीर मुजावर म्हणून आहे, मुस्लिम कार्यकर्ता आहे, SMS कॉलनीमध्ये, तिथं त्याच्या घरी गेले. त्याच्या मुस्लिम कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे वेगळा अप्रूप होता त्यांना. जो कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता रोहित काटे यांना सलग 3 वेळा निवडून आणण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे म्हणून जाणीवपूर्वक त्याच्या घरी गेले. फुगेवाडीमध्ये सुद्धा विठ्ठल मंदिरात गेले, तिथं त्यांना भाविकांशी चर्चा केली, फोटो काढले. कासवाडीमध्ये श्याम लांडे ते तिथले माजी नगरसेवक त्यांच्या निवासस्थानी गेले. तिथे कार्यकर्त्यांना 400-500 कार्यकर्ते तिथे जमले होते, 400-500 नागरिक जमले होते. म्हणजे तिथं कासवाडी मेट्रो स्टेशनमध्ये जाणीवपूर्वक गेले, प्रवाशांशी चर्चा केली. संत तुकाराम नगरला गेले, तिथे तुकाराम महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. नंतर तिथले त्या परिसरातले वाहतूक कोंडीचे प्रश्न, घराचे प्रश्न, म्हाडाचे प्रश्न त्याच्याविषयी त्यांनी ऐकून घेतलं. नंतर फुले नगरला गेले, महादेव मंदिरात दर्शन घेतलं, लोकांशी चर्चा केली. पिंपरीच्या भाजी मंडईमध्ये गेले, तिथे विक्रेत्यांबरोबर चर्चा केली, तिथेही 1000 लोक उपस्थित होते. म्हणजे रमाईनगरला जगन्नाथ साबळे जे माजी उपमहापौर आहे त्यांच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. चिंचवडला गावडे पार्कमध्ये ते चस्का चाय पे चर्चा तिथे नागरिकांबरोबर संवाद साधला. पिंपरीचे नाणेकर चाळ आहे, तिथे नाणेकर चाळीतल्या चाळीमध्ये गेले, तिथल्या अडचणी समजून घेतल्या. मिलिंद नगर जे आहे गौतम चाबुकस्वारांचा तो परिसर, तिथेही ते गेले. परिवार मिलन कार्यक्रम जो होता ना त्यांचा, तो सगळ्यात जास्त प्रभावी ठरला. त्याचं कारण कसं आहे की ते पहिल्या फळीतले कार्यकर्ते कोणते, आमदार अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्ष,
माजी महापौर विलास लांडे, योगेश भर, काटे, म्हणजे आपले काटे, कदम, चितोळे, मिसळे, वाघेरे हे सगळे सोडून अजित पवारांनी जे कोणाला गाठलं, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर जे भ्रष्टाचाराविषयी काय बोलत असतात त्यांच्या चिरंजीवाला फोन करून गाडीमध्ये घेतलं आणि फिरवलं. हे फार वेगळंच आहे, वेगळी स्टाईल आहे भापकर. त्याच्यामुळे भापकर सुद्धा गप्प बसले. म्हणजे नंतर निगडीला योगेश जाधव यांच्या 10x10च्या खोलीमध्ये अक्षरशः पितळी ताटामध्ये तांब्या फुलपत्र आणि जमिनीवर बसून कार्यकर्त्यांबरोबर जेवण केलं. तो कार्यकर्ता एकदम भारावून गेला. आपल्याकडे उपमुख्यमंत्री येतात डायरेक्ट. तुम्हाला बंटी मुजावर म्हणून सांगितलं, मुस्लिम कार्यकर्ता जो जीवाचं रान करतो, त्याचा एक विजय कुऱ्हाडे म्हणून पिंपरी गावातले जे प्रभाकर वागेरेंच्या निवडणुकीमध्ये कायम पुढे असतात, त्यांच्या घरी गेले. म्हणजे ही जी पद्धत आहे अजित पवारांची, ही पिंपरी चिंचवडकरांना फार भावली आहे. आणि हे जर असंच सुरू राहिलं, आता हे फक्त 2 दिवसाचा दौरा झाला तो पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने, पुढचा दौरा आहे तो भोसरी विधानसभा मतदारसंघाचा. सगळ्यांचं लक्ष भोसरी विधानसभेवरती. त्याचं कारण आमदार महेश लांडगे 3 वेळा आमदार झाले. महेश लांडगेंनी संपूर्ण शहरात ताब्यात घ्यायचं ठरवलं. भाजप त्यासाठी सपोर्ट करते, भाजपच्या वतीने मला संपूर्ण. आणि महेशदादा ना अजितदादा हे आता वेळ भोपळ्याचं वय झालेलं आहे. मागे पोलीस मुख्यालयाचा जो कार्यक्रम होता शहरामध्ये, पोलीस मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभ देवेंद्र फडणवीस त्यांच्या हस्ते झालं. त्या कार्यक्रमामध्ये महेशदादा अजित पवारांचं नाव घ्यायला व्यासपीठावर विसरले. तर अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये आमदार महेश लांडगेंना अक्षरशः सुनावलं, का महेश माझं नाव घ्यायची तुला लाज वाटते का? म्हणजे ते महेशदादा इतके चपापले एकदम. सांगायचा हेतू असा आहे, आता भोसरी विधानसभेवरती त्यांचं विशेष लक्ष आहे. त्यांच्या डॉक्टरमध्ये आमदार महेश लांडगे येतात. त्याचं कारणच तसं आहे, त्यांनी स्पष्ट कार्यकर्त्यांना बजावून सांगितलं, भोसरीमध्ये मला बारीक सारीक सगळी माहिती पाहिजे. शहरातल्या सगळ्या वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या फायली माझ्या हातात आल्या पाहिजेत. आणि ह्या सगळा माल मसाला हा निवडणूक काळामध्ये उपयोगात येणार आहे. राष्ट्रवादीच्या गोदामामध्ये हा भरपूर माल मसाला भाजपच्या विरोधामध्ये तयार आहे आता, की ज्याला भाजप तोंडच देऊ शकत नाही. अशक्य आहे ते. म्हणजे इतकी प्रकरणं आहेत त्यांच्याकडे, ती एक प्रकरण आता बोलत नाही, त्याविषयी बोलत नाही. मी फक्त दौऱ्याविषयी बोलतो आणि त्याचा परिणाम काय आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये ते अगदी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा तिथे व्हिजिट करणार होते. आता मध्यंतरी महेशदादांनी एक फार मोठा कार्यक्रम घेतला होता तिथे. आता नंतर ते भोसरीला कुदळवाडी ज्या कुदळवाडीमध्ये 4,500 अतिक्रमण पाडले, तिथे ते व्हिजिट करणार आहेत. म्हणजे बाकी आणखीन बरेच प्रोजेक्ट आहेत, ते अजून नेमका प्रोग्राम अधिकृत माझ्या हातात आलेला नाही आहे. परंतु भोसरीमध्ये कसा दौरा होतो अजित पवारांचा, कदाचित तो 3 किंवा 4 नोव्हेंबरला होणार होता, ऑक्टोबरला होणार होता. परंतु आता मला वाटतं तो दौरा बहुतेक पुढे ढकलेल. 13-14 असं काहीतरी चाललेलं आहे. निश्चित तारीख अद्याप आलेली नाही, परंतु त्या दौऱ्यावरती सगळ्यांचं लक्ष केंद्रित आलेलं आहे. त्याच्यानंतर तसाच दौरा ते चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहे. म्हणजे अजित पवारांच्या 2 दिवसाच्या दौऱ्याने पिंपरी चिंचवडचं राजकारण इतकं ढवळून निघालं, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली अक्षरशः. ते कितीही नाही म्हणत असले, दादांच्या या दौऱ्याला आणि त्यात त्यांचा जो जनसंवाद हा जो उपक्रम आहे, नागरिकांच्या तक्रारी जाणून घ्यायच्या आणि त्याच्यावरती अधिकाऱ्यांच्या मदतीने ताबडतोब उपाय काढायचा. कलेक्टर, कमिशनर, दोन्ही पोलीस कमिशनर, महापालिका आयुक्त, म्हाडा, PMRDA सगळे अधिकारी आणि ते पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे, ते करतात. त्याच्यामुळे ते इथं तळ ठोकून बसायला लागले तर त्यांना तोंड कोणी द्यायचं. भाजपमध्ये त्या तोडीचा कोणी नेताच नाही शहरात. 4ही आमदार आहेत, पण 4ही आमदार त्या विषयावरती थेट अजित पवारांना चॅलेंज नाही करू शकत. आणि अजित पवार जर इतका बारकाईने प्रत्येक गल्ली फिरायला लागले, त्यांना सगळे गल्ली माहिती आहे, सगळे प्रकल्प माहिती आहेत. कारण या शहरातल्या 70 नाही 80% नाही 90% प्रकल्पांवरती भूमिपूजनाच्या फरशीवरती आणि उद्घाटनाच्या फरशीवरती अजित पवारांचं नाव आहे. इतकं त्यांच्या नावाने ते हे शहर आहे. त्याच्यामुळं त्यांना पत्रकारांनी ज्यावेळेस पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला तर ते म्हटलं, हे माझं शहर आहे, त्याच्यामुळे मी लोकांच्या गाठीबिटी घेणार, त्यात चुकीचं काय. संजोग वागेरे जे माजी महापौर आहे, जे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्या मेसेज, त्यांचे चिरंजीव हे अजित पवारांकडे असतात. अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं, संजोगला त्यांचा विचार पडला ते तिकडे आहेत, उषाला माझा विचार पडला ते माझ्याकडे. पण एक नक्की आहे की पुढच्या काळामध्ये संजोग वगैरे सुद्धा राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत. ही सगळी पेरणी आहे. पुढच्या
मतदानाच्या वेळेस म्हणजे थोडक्यात महापालिका निवडणुकीच्या वेळेस जे असे तळागाळातले हाडाचे कार्यकर्ते आहेत ते सगळे हाताशी घ्यायचे. सगळ्यात मोठा परिणाम ह्याचा काय झाला असेल या दौऱ्याचा तर एक आहे, जे कार्यकर्ते अजित पवारांचं शहरावरती लक्ष नाही, कामं होत नाहीत म्हणून भाजपमध्ये जाणार होते. जवळपास 33, 27, 28 नावं आहेत, ते अशी मोठी मोठी नावं आहेत, ते सगळे जाग्यावरती थांबले. त्याच्यामुळे अजित पवारांच्या दौऱ्याचं एक चांगलं फलित झालं की राष्ट्रवादीची इथली बांधणी पुन्हा आता भक्कम झालेली आहे. राष्ट्रवादीची जी संघटनात्मक बांधणी ज्याला म्हणतात ती आता योगेश गोयल अध्यक्ष आहेत, परंतु जे भाजपमध्ये पक्षांतर करणार होते त्या सगळ्यांना ब्रेक लागलेला आहे. आणि आता दुसरं सगळ्यात महत्वाचं की ह्या महापालिका निवडणुका स्वबळावरती लढणार असं अजित पवारही सांगतात, तिकडे फडणवीसही सांगतात. त्याच्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी 128 विरुद्ध 128 अशी सरळ सरळ लढत आहे. आणि अजित पवारांकडे जवळपास 90% उमेदवारांची नावं फायनल झालेली आहेत. आणि ज्या उमेदवारांची नावं फायनल झाली त्या अनुषंगानेच ह्या दौऱ्याची संपूर्ण आखणी केलेली आहे. त्यांची जी यंत्रणा आहे, जी खाजगी यंत्रणा आहे कोणती, त्या यंत्रणेमार्फत याचा सगळा अभ्यास केला जातो, सर्वे केला जातो. त्याच्यानंतर ह्या दौऱ्याची आखणी केली जाते. कोणाशी भेटायचं, कसं भेटायचं, काय बोलायचं इथपासून सगळं नियोजन केलं जातं. त्याच्यामुळं अजित पवार पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिका उद्या ताब्यात घेतील याची आता दाट शक्यता वाटते. भाजप याला कसं उत्तर देणार त्याची आता प्रतीक्षा आहे. दरम्यान या विषयावरती हो तुम्हाला काय वाटतं, हे राजकीय विश्लेषण आहे. राजकारणामध्ये आजची गोष्ट उद्या नसते, उद्याची गोष्ट परवा नसते. आज तरी परिस्थिती अजित पवारांच्या दौऱ्यामुळे या शहरातला जो माहोल आहे, जो पूर्ण भाजपमय झाला होता, पुन्हा भाजपच महापालिकेत सत्ता येणार होती असा जो माहोल तयार झाला होता, त्या माहोलला कुठेतरी छेद द्यायचं काम अजित पवारांच्या या दौऱ्याने केलेलं आहे असं मला वाटतं. तुम्हाला या विषयावरती काय वाटतं, जरूर तुमचं मत नोंदवा. धन्यवाद.